नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असलेला बेसन चिला। खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला पण खूप सोपे आहे। तुम्ही हे बेसन चिला लहान मुलांना टिफिनला पण देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। बेसन चिला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 2 कप बेसन घेतलं। बेसनची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला। एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलं। एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, त्यानंतर अर्धा चम्मच धने पावडर। इथे मी 7 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे बारीक ठेचून घेतलेल्या आहे। आता आपण बेसन चिला बनवण्यासाठी लागणारं बॅटर रेडी करून घेऊया। त्यासाठी एक मोठा बाउल घेतला। आता यामध्ये बेसन ऍड करून घेऊया। त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे। आता आपण ओवा ऍड करून घेऊया, जिरे पावडर, धने पावडर, हळद। आता आपण सर्वात शेवटी हिरवी मिरचीची पेस्ट ऍड करून घेऊया, जी आपण जाडसर ठेचून घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये पाणी ऍड करूया। इथे आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करून बॅटर बनवून घ्यायचं आहे बेसन चिल्यासाठी लागणारं। बॅटर खूप जास्त पातळ पण करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही। आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ऍड करून मी अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे बेसन चिल्यासाठी। इथे आपलं बॅटर खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही। आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ऍड करून घेऊया। आता आपण बारीक कट केलेला टोमॅटो ऍड करून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर ऍड करून घेऊया। आता सर्व साहित्य आपण बेसन चिल्याच्या बॅटर मध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे आपलं बेसन चिल्याचं बॅटर रेडी झालं। इथे मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ऍड केली होती, ती पूर्णपणे मिक्स करून घेतली। आता आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालं। आपल्याला असंच बॅटर पाहिजे होतं बेसन चिला बनवण्यासाठी। आता आपण या बॅटरवर झाकण ठेवूया 10 मिनिटांसाठी। इथे बेसन चिल्याचं बॅटर 10 मिनिटांसाठी साईडला ठेवलं होतं। आता इथे आपलं बॅटर छान तयार झालं। आता आपण एक तवा ठेवलेला आहे बेसन चिला बनवण्यासाठी। आता यावर थोडंसं ऑइल ऍड करून घेऊया। इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आपला बेसन चिला छान शेकला जाईल। आता आपण तव्यामध्ये बॅटर ऍड करून घेऊया। बॅटर ऍड करण्यासाठी कुठलाही 1 चम्मच सेट करून घ्यायचा। त्यानंतर अशा प्रकारे मिश्रण पसरून घ्यायचं आहे तव्यामध्ये। आता आपण तव्यावर झाकण ठेवूया, म्हणजे आपला बेसन चिला छान शिजला जाईल वरच्या साईडला। आता इथे झाकण ठेवल्यामुळे बॅटर छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि किती छान फ्लफी झालं। आता आपण वरच्या साईडला पण थोडंसं ऑइल ऍड करून घेऊया। आता आपण बेसन चिल्याला पलटी मारून घेऊया। इथे आपण आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत बेसन चिले शेकून घेणार आहोत। आता इथे आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत मी बेसन चिला शेकून घेतलेला आहे। राहिलेले सर्व बेसन चिले याच पद्धतीने तयार करून घेऊया। आता इथे राहिलेले सर्व बेसन चिले मी डिश आउट करून घेतले। तुम्ही बेसन चिले लोणच्या सोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता। हे बघा, सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नसेल तर अशा प्रकारे झटपट तयार होणारे बेसन चिले बनवायचे, खूप टेस्टी लागतात खायला। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।
मस्तपैकी झटपट तयार होणारा बेसन चिला तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील।